नमस्कार प्रेक्षक हो. भारतशक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या नव्या कोऱ्या भागात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या संदर्भात आपण सगळेच जाणतो आहोत. मात्र या तणावाचा युद्धामध्ये रूपांतर होणार आहे का, किंवा भारतावरती याचा थेट किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होण्याची शक्यता कितपत आहे, आणि या सगळ्या तणावातनं भारताने कोणते धडे घेण्याची आवश्यकता आहे, याबद्दल आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, खरं तर मध्य पूर्वेमध्ये हा तणाव आपल्याला बघायला मिळतो आहे. गेलं वर्षभर हा तणाव सुरू आहे. मात्र भारतावरती याचा परिणाम होण्याची शक्यता कितपत आहे असं तुम्हाला वाटतं? ही जी लढाई आहे 7 ऑक्टोबरला म्हणजे मागच्या वर्षी सुरू झाली आणि आता जो 1 वर्ष आणि 2 आठवडे हे होत आहेत. पहिले हमास होतं, त्यानंतर मग हिजबुल्ला आलं, त्याच्यानंतर मग हुतीज आले आणि आता डायरेक्टली इराण सुद्धा या युद्धामध्ये उतरलेलं आहे. आणि युद्ध हे अतिशय गंभीर पसरलेला म्हणजे गेलेलं आहे. आणि याच्या पुढे काय होईल याविषयी कोणीही विश्लेषण करू शकत नाही की इस्रायल इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ला करेल का, त्यांच्या ऑइल फॅसिलिटीजवरती हल्ला करेल का. कारण तसं जर झालं तर त्याचे परिणाम गंभीर होतील. परंतु आता आपण विश्लेषण करू की या युद्धाचा आतापर्यंत भारतावरती काय परिणाम झालेला आहे. परिणाम सरळ आणि साफ आहे. एक तर पहिले आपले 20,000 भारतीय अंदाजे हे इस्रायलमध्ये काम करतात आणि असेच 10-11,000 हे इराण आणि इतर ठिकाणी पसरलेले आहेत. तर ते आता ॲक्च्युली युद्धभूमीचा एक पार्ट बनलेले आहे. तर त्याच्यामुळे त्यांना जीवनाला धोका आहे, जखमी व्हायची शक्यता आहे. आणि 2-3 भारतीय यामध्ये मारले पण गेले. तुम्हाला आठवत असेल की इन्क्लुडिंग आपले एक ऑफिसर काही 5-6 महिन्यापूर्वी इस्रायलमध्ये मारले गेले होते. तर एक तर तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनाला धोका, तो एक भाग झाला. दुसरा असं की जो सर्वात मोठा जो परिणाम होतो आहे तो म्हणजे ऑइलवरती किंवा तेलावरती. या सगळ्या युद्धामुळे तेलाचं जे सप्लाय आहे हे कमी जास्त होतं आहे. सर्वात मोठा परिणाम आहे की एक हुती नावाचा जो दहशतवादी गट आहे त्यांनी लाल समुद्र म्हणजे रेड सी मध्ये मिसाईल्स फायर करायला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामुळे त्या रेड सी आणि व्हाया सुएझ कॅनॉल जो आपला व्यापार चालायचा युरोप करता आणि अमेरिकेकरता, तो आता पूर्णपणे बंद पडलेला आहे. आणि आता आपली जहाजं रेड सी म्हणजे लाल समुद्र किंवा सुएझ कॅनॉलचा रस्ता वापरायच्या ऐवजी आफ्रिकेचं जे टोक आहे ज्याला केप ऑफ गुड होप म्हटलं जातं त्याला वळसा घालून जात आहे. याचा परिणाम असा होतो की अंतर जे आहे युरोपला व्यापार करण्याचं ते जवळजवळ 35% वाढलेलं आहे. तर अर्थातच अंतर वाढलं की किंमत वाढते, फ्राईट रेट्स वाढतात आणि जहाजांवरती हल्ले होतात म्हणून इन्शुरन्स रेट वाढतात. तर म्हणजे थोडक्यात आपला व्यापार जो युरोपशी आहे तो त्याची किंमत 35-40 इतकी टक्क्यांनी मोठी झाली आहे. आणि तोच परिणाम जो आहे तो अमेरिकेच्या व्यापारावरती सुद्धा होतो आहे. आणि हे काही थांबण्याचं काही लक्षण दिसत नाहीये. केव्हा थांबेल देवाला माहिती. तर व्यापारावरचा परिणाम हा एक भाग झाला. त्याच्यानंतरचा दुसरा जो परिणाम आहे तो म्हणजे जे तेल आहे तेलाच्या सप्लायमध्ये डिसरप्शन. आज गल्फ ऑफ होर्मुझ जिथे सौदी अरेबिया एका बाजूला आहे, इराण एका बाजूला आहे, तिथून जगाचं 30 ते 35% तेल हे बाहेरून येतं आणि त्याच्यामध्ये आता डिसरप्शन होतं आहे. तसं म्हटलं तर आपण केवळ इराण किंवा सौदी अरेबियावरती तेलाकरता अवलंबून नाही. आपण पुष्कळसं स्वस्त तेल हे रशियाकडनं घेतोय. म्हणजे आपली उपाययोजना चांगली आहे की एका ठिकाणचं तेल कमी झालं तर आपण दुसऱ्या ठिकाणनं तेल घेतो आहे आणि जी एक मोठं संकट होतं त्याचं आपण एका ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधीमध्ये रूपांतर केलं आहे. आपण स्वस्त तेल रशियाकडून घेऊन आपलं जे तेल संकट किंवा ज्याला म्हणायचं एनर्जी सिक्युरिटी त्याच्यावरती आपण मात केली आहे. लक्षात असावं की हे आपल्या देशाचं एक फार मोठं यश आहे. आज पेट्रोलचे रेट 100 रुपयाच्या आसपास प्रत्येक शहरामध्ये आहे आणि आपल्याला कल्पना असेल की हेच रेट पाकिस्तानमध्ये 400 रुपये पर लिटर आहे. म्हणजे आपल्यापेक्षा 4 पटीने जास्त
आणि अरब देशांचा पाकिस्तान हा एक अतिशय आवडता असा देश आहे, तरी पण त्यांचे रेट वाढलेले आहेत. तर तेलाचं जे एनर्जी सिक्युरिटी आहे त्याचं आपण रक्षण हे चांगल्या पद्धतीने केलं आहे. तर चौथा परिणाम जो होतो तो म्हणजे आपली जी विमान वाहतूक जी व्हायची ती आता इस्रायलपर्यंत होऊ शकत नाही, इराणच्या हद्दीतनं होऊ शकत नाही, आणि इतर लेबनॉनच्या वरनं होत नाही. तर त्यांना एक लांबून सर्किटस रूट हा घ्यावा लागतो. त्यामुळे विमानाच्या तिकिटाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम कोणावरती होतो? जे भारतीय प्रवासाकरता, मग ते शिक्षणाकरता असो की व्यापाराकरता असो की नुसतं टुरिझम करता बाहेर जातात, आणि जवळजवळ 4 कोटी भारतीय प्रत्येक वर्षी देशाच्या बाहेर विमान प्रवास करतात. म्हणजे आपला विमान प्रवासाचा जो पर्सेंटेज आहे ते पुष्कळ हाय आहे, आणि विमानाच्या किमती आता 35-40% एवढ्या वाढलेल्या आहेत. तर यांना त्याच्यामुळे त्या भारतीयांना हे नक्कीच नुकसान होतं आहे. परंतु जो सर्वात मोठा जो धोका आहे तो म्हणजे रुपया. आपला रुपया आणि डॉलर याचं जे कोष्टक आहे, सध्या 84 रुपयाला $1 मिळतो, तर ते कमी जास्त होत राहतं. आणि जर रुपया वीक झाला, जो सध्या आता वीक होतो आहे, आणि याचं एक कारण इराण इस्रायल युद्ध पण आहे. तर त्याचा अर्थ काय होतो? याचे देशावरती 2 मोठे परिणाम होतात. ही आनंदाची बातमी असते जे व्यापारी किंवा जे कॉर्पोरेट वर्ल्ड एक्सपोर्ट करतात, म्हणजे आपल्याकडून आपण गोष्टी निर्यात करतो, त्यांना फायदा होतो. कारण त्यांना म्हणजे स्वस्त आपला माल आपण विकतो, तर आपल्याला 15-20% एवढा फायदा होतो. म्हणजे आपले एक्सपोर्ट्स जे आहेत परदेशाकरता ते कॉम्पिटिटिव्ह होतात, कारण बहुतेक ठिकाणी डॉलर हे चलन वापरलं जातं. परंतु नुकसान पण होतं मोठं. ते कोणाकरता होतं? ते पुन्हा त्या भारतीयांकरता होतं जे भारताच्या बाहेर आहेत वेगवेगळ्या कारणामुळे. एक तर टुरिस्ट एक मोठं प्रकरण झालं, दुसरा व्यापाराकरता जाणारे, तिसरं जे शिक्षणाकरता जाणारे, चौथे आपले अनेक भारतीय आज कायमचे परदेशामध्ये सेटल झालेले आहेत. तर ज्या वेळेला ते रुपया आणि डॉलरचं ट्रान्झॅक्शन करतात तर त्यांच्या किमती वाढतात. म्हणजे आता जर तुम्ही तुमची मुलं जर अमेरिकेमध्ये असतील आणि अमेरिकेत जायचं ठरवलं, तर तुमचं तिकीट 25-30% एवढं वाढेल. जर तुमचा मुलगा अमेरिकेत शिक्षण घेत असेल किंवा युरोपमध्ये शिक्षण घेत असेल, तर त्याची किंमत 20 ते 25% वाढेल. तर हे जे शिक्षणाकरता गेले आहेत, व्यापाराकरता गेले आहेत, त्यांच्या किमती वाढत आहेत, आणि त्यामुळे ते लेस कॉम्पिटिटिव्ह होत आहे. तर म्हणून त्याच्यावरती आपलं जे रिझर्व्ह बँक आहे एक चांगलं काम करतं आहे. ते म्हणजे रुपयामध्ये ते जास्त फ्लक्च्युएशन होऊ देत नाही. म्हणजे ते रुपयाला डिफेंड करतात, कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन आहे. तर म्हणजे आपला रुपया खालतीवरती होतो, परंतु त्याला कंपॅरेटिव्ह मेरिट म्हणतं. आपण ते जपानची करन्सी बघितली, आपण कोरियाची करन्सी बघितली, पाकिस्तान विषयी तर बोलूच नका. तर त्यांची करन्सी ही खूप खालतीवरती होत राहते. त्याच्यामुळे एक अनसर्टिनिटी तयार होते, ज्यामुळे व्यापाराला मोठा धोका निर्माण होतो. तसं आपल्या बाबतीत होत नाहीये. आपलं रुपया आणि डॉलरचं जे नातं आहे ते रिझर्व्ह बँकनी अतिशय डिपेंड करून ठेवलं आहे. जर रुपया पडायला लागला तर आपली RBI फॉरेन एक्सचेंज सेल करते, ज्यावेळी रुपया पुन्हा वरती येतो. तर म्हणजे जी अनिश्चितता असते, अनसर्टिनिटी असते, ती नाही. तर म्हणजे आपल्या सरकारने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, फायनान्स मिनिस्ट्रीनी चांगलं काम केलेलं आहे. आणि हे जे वेगवेगळे धोके आर्थिक दृष्ट्या जे भारताला होत आहेत ते त्याला आपण चांगलं कंट्रोल केलं आहे दुसऱ्या राष्ट्रांच्या तुलनामध्ये. म्हणजे युरोपपेक्षा सुद्धा जास्त चांगलं, आफ्रिकेपेक्षा तर नक्की जास्त चांगलं, पाकिस्तानपेक्षा तर 100 पटीने जास्त चांगलं, इव्हन चीनपेक्षा जास्त चांगलं. तर ते सरकारचं एक कौतुक आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा मुद्दा माझा असा राहील की हे जे इराण युद्ध आहे, इस्रायल युद्ध, ते काही थांबवणं काही सोपं नाहीये. सगळे जग प्रयत्न करते, पण हे दोन्ही देश इतके हेकट आहेत की ते थांबणं शक्य नाही. तर याचा आपण एक संधीमध्ये रूपांतर केलं आहे. मध्ये आपल्याला आठवत असेल की एक बातमी आली होती की युक्रेन कंप्लेंट करत आहे, सॉरी रशिया कंप्लेंट करत आहे
आपण युक्रेनला ॲम्युनिशन पुरवतो आहे. आपण ॲम्युनिशन पुरवत नाही आहे. ॲम्युनिशनचं जे केसिंग असतं, म्हणजे जे कवच असतं ते पुरवतो आहे आणि त्याच्यामध्ये जे एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटकं भरायची ती युरोपच्या कंपन्या करत आहेत. म्हणजे पण हे केसिंग पुरवठा आपण अनेकांना करतो आहे. तर त्याच्यामुळे हा आपल्याला एक होणारा मोठा फायदा आहे, ज्याचा आपण म्हणजे आपण ज्याचा एक चांगला वापर हा करून घेतलेला आहे. हे याकरता सुद्धा आपण भारत सरकारचं कौतुकच करायला पाहिजे. कारण असं की रशियाला ॲम्युनिशन विकायची की नाही, युक्रेनला ॲम्युनिशन विकायची की नाही, इस्रायलला मदत करायची की नाही, नंतर इराणला मदत करायची की नाही, हे एक अतिशय महत्त्वाचे निर्णय असतात आणि हे घेणं सोपं नसतं. कारण प्रत्येक निर्णयामध्ये असतात आणि काही नुकसान असतं. तर आपल्या नेतृत्वाने ते घेतल्यामुळे आपण या युद्धाचं बऱ्यापैकी संधीमध्ये रूपांतर करून घेतलेलं आहे. आराधना. सर, नेतृत्वाचा विषय आता तुम्ही काढलात म्हणून एक प्रश्न विचारावा वाटतो, की या संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये जो काही तणाव आहे, त्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती तिथलं नेतृत्व याची पण भूमिका खूप महत्वाची आहे या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये. तर भारताने या नेतृत्व गुणांचा नेमका कशा पद्धतीने वापर करून घेणं आवश्यक आहे किंवा त्यातनं काय धडे घेणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? नेतृत्व हे कुठल्याही युद्धामध्ये फॉर दॅट मॅटर कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय महत्वाचं असतं. आपण ज्यावेळेला नेतृत्व म्हणतो तर त्यावेळेला राजकीय नेतृत्व येतं, म्हणजे पंतप्रधान वगैरे जे इस्रायलचे आहेत. मग त्यानंतर लष्करी नेतृत्व येतं, जे त्यांची जनरलशिप आहे. मग त्यांचं इंडस्ट्रीयल नेतृत्व येतं. मग त्यांची जी गुप्तहेर खातं आहे त्यांचं नेतृत्व येतं. आणि म्हणजे वेगवेगळी क्षेत्र जी आपल्या एका देशाच्या आयुष्यामध्ये असतात, तर त्या क्षेत्रातलं जर नेतृत्व चांगलं असेल तर आपण चांगलं काम हे करू शकतो. आपण आता इस्रायली नेतृत्वाविषयी बोलू. आज सगळं जग इस्रायलच्या विरोधात जात आहे, परंतु हे नेतृत्व नेत्यांनी यांचं इतकं स्ट्रॉंग आहे की ते जगाची पर्वा करत नाहीये, हिंमत दाखवत आहेत. आणि आपलं जे एम आहे की त्यांचं एम काय आहे, हमासला संपवायचं. त्यांचं एम आहे हिजबुल्लाला संपवायचं. त्यांचं एम आहे हुतीला संपवायचं. एम आहे या सगळ्यांना प्रॉपर कोण करतं आहे, तर इराण. तर इराणची ताकद ही कमी करायची. तर एक अगदी एका निश्चित वाटचालीकडे त्यांची वाटचाल होते आहे. कोण मरत आहे, कोण काय म्हणत आहे, युरोप काय म्हणत आहे, युएनओ काय म्हणते. म्हणजे इमॅजिन करा, त्यांनी म्हटलं की युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल आमच्याकडे येणार नाही. अमेरिका म्हणतं आता सर्वात जास्त मदत इस्रायलला अर्थातच अमेरिकेकडनं होते. पण अमेरिका म्हणतं थांबवा, हे थांबायला तयार नाही. त्यांना ही भीती नाही की आपण जर अमेरिका चिडलं तर ते आपल्याला शस्त्रास्त्रांची मदत कमी करू शकतात. नाही, ते थांबत नाही आणि अमेरिकेला चुपचापपणे शस्त्रास्त्रांची मदत चालूच ठेवावी लागते. आणि एवढं याच्यामध्ये एक सांगता येईल की आता काल परवा बातमी आली होती की इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे ड्रोन्सचे आणि मिसाईल्सचे हल्ले होत आहेत शत्रू राष्ट्रांकडनं. तर रक्षण करण्याकरता अमेरिका त्यांच्याकडे असलेली जी सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती आता तिथे तैनात करत आहे. म्हणजे थोडक्यात अमेरिका या युद्धामध्ये सामील होत आहे. म्हणजे अमेरिका अर्थात त्यांच्या ऍक्टिव्हिटी ज्या असतील त्या डिफेन्सिव्ह असतील, म्हणजे त्या केवळ इस्रायलचं रक्षण करतील. पण इमॅजिन करा की सगळं अमेरिकेच्या विरोधात करून सुद्धा इस्रायलच्या टफ नेतृत्वाने अमेरिकेला त्यांना मदत करणं भाग पाडलं. तेच होत आहे युरोपच्या बाबतीमध्ये, तेच होत आहे युनायटेड नेशन्सच्या बाबतीमध्ये. म्हणजे जर तुमची इच्छाशक्ती जर मजबूत असेल तर केवढा फरक पडू शकतो याचं खरं आहे. आणि जसं मी इच्छाशक्ती ही म्हटली तशीच इच्छाशक्ती इस्रायलच्या सैन्याचं पुष्कळ नुकसान होत आहे. लोक जखमी होत आहेत, तरी पण ते आपला जी ठरवलेली वाटचाल आहे ती थांबवायला तयार नाहीये. सिमिलरली इस्रायलचे जे एजंट्स आहेत ते कोणी पकडले जातात, कोणी मारले जातात, परंतु ते केवळ आपल्या ध्येयाकडे अगदी म्हणजे अतिशय फोकस रीतीने वाटचाल करतायत. तर म्हणून या नेतृत्वाचं कौतुक हे करायलाच पाहिजे. आणि इमॅजिन करा
की नेतांच्या विरोधात तिथले राजकीय पक्ष आहेत इस्रायलमधले नेतांच्या विरोधात एका काळी तिथलं सैन्यातले काही लोक होते की तुम्ही हा जो प्लॅन केलेला आहे हा बरोबर नाही, असं करायला पाहिजे. आणि ते अशा प्रकारचे वादविवाद हे नक्कीच होऊ शकतात, ठीक आहे. परंतु नेत्यांनी एकदम क्लिअर आहे की आम्ही या 3 दहशतवादी संघटनाचा अंत जो आहे तो कायमचा करायला पाहिजे आणि त्याकडे त्यांची ती वाटचाल ही सुरू आहे. तर या नेतृत्वाचं कौतुक करायला पाहिजे. आणि आपल्याला ते नेतृत्व इथिकली म्हणजे नैतिकरित्या बरोबर आहे की नाही हा प्रश्न नाहीये, ठीक आहे ना. नैतिकरित्या काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हा एक वेगळा विषय होतो. आणि ज्याविषयी मीडियामध्ये खूप काही काही येत असतं, ठीक आहे ना, की इस्रायलनी अनेकांना मारलं. इस्रायलनी निरपराध नागरिकांना मारलेलं नाहीये, पण तरी पण निरपराध नागरिक मरतायत. कारण कारण हे जे दहशतवादी गट आहे यांचं नेतृत्व हे नागरिकांच्या मध्ये लपलेलं आहे. म्हणून ज्यावेळेला इस्रायलचा हल्ला होतो तो हिजबुल्लाचा प्रमुख मारला जातो, परंतु त्याच्याबरोबर जे कोलॅटरल डॅमेज होतं त्यामध्ये इतर 15, 20, 25 नॉर्मल माणसंही मारली जातात. परंतु त्याची करता हे आपलं पुढे जात आहे. तर हे आपल्याकरता एक मोठं आहे. कसं ज्या वेळेला कठीण परिस्थिती असते त्यावेळेला नेतृत्वाची टेस्ट ही खूप महत्वाची. तर आणि त्यावेळेला कुठलंही जे डिसिजन घ्यायचं असतं हे क्लिअर कट नसतं. म्हणजे कुठलीही गोष्ट एकदम बरोबर किंवा एकदम चूक अशी नसते. कुठलंही डिसिजन तुम्ही घेता त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात आणि त्याचं विश्लेषण करून नेतृत्वाला ते करावं लागतं. आणि त्यामध्ये इस्रायलनी फार मोठं यश मिळवलेलं आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाचा आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि त्यांचे जे गुण आहेत हे आपल्या संस्थांनी म्हणजे भारतीय सैन्य असो की राजकीय नेतृत्व असो की ब्युरोक्रसी असो की गुप्तहेर खातं असो यांनी अभ्यास करून ते गुण जे आहेत त्याला फॉलो करायला पाहिजे. तर नेतृत्व नक्कीच चांगलं आहे. आणि याच बाबतीमध्ये मी अजून सुद्धा असं म्हणेन की जे नेतृत्व आहे समजा हमासचं किंवा हिजबुल्लाचं किंवा इराणचं त्यांचं सुद्धा खरोखर कौतुकच करायला पाहिजे. ते सुद्धा इतकं नुकसान होतं आहे, इतकं लोक मारले जात आहेत, परंतु ते मागे हटायला तयार नाहीयेत. आता या नेतृत्वामध्ये कोण पहिले पाऊल मागे घेईल हे येणाऱ्या काळातच आपल्याला कळेल. परंतु परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे आणि नेतृत्वाची टेस्ट ही कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये नेहमीच होते. आणि आपल्याला आठवत असेल की 1962च्या युद्धात आपलं चीन बरोबरचा जो पराभव तो राजकीय पराभव होता. कारण आपलं नेतृत्व एकदम गळून गेलं. त्यांना म्हटलं की आपला पराभव झाला ज्या वेळेला 90% सैन्य हे युद्धात वापरलेलं नव्हतं. तर या नेतृत्वाचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि याच्या स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्या आपण त्याचा वापर करायला पाहिजे. आणि कठीण परिस्थिती अशी कधी केव्हा येईल तर त्यावेळेला आपल्या नेतृत्वाचे गुण जे आहेत हे आपण दाखवायलाच पाहिजे. सर, कुठल्याही संघर्षपूर्ण परिस्थितीमध्ये त्या त्या देशाच्या ज्या गुप्तचर संघटना असतात त्यांची भूमिका खूप महत्वाची असते. आणि मला असं वाटतं इस्रायलची मोसाद ही संघटना जगभर प्रसिद्ध आहे. पण मागच्या वर्षी ज्या वेळेला हमासचा हल्ला झाला त्यावेळेला या संघटनेचं अपयश होतं अशी चर्चा माध्यमांमधनं झाली. आणि तीच संघटना आता यावर्षी ज्या वेळेला हिजबुल्लावरती हल्ला झाला किंवा त्यांच्याकडे अपारंपरिक पद्धतीने हल्ला करण्याची पद्धत त्यांनी शोधून काढली होती त्यावेळेला परत मोसादची वाहवा जगभर झालेली आहे. तर मोसादचं काम नेमकं कसं चालतं याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. हो, आता आपला विषय आहे गुप्तहेर संघटना आणि इस्रायलच्या. आणि आपण मोसादचं नाव घेतलं. मोसाद ही केवळ एक संस्था आहे. इस्रायलकडे अजून 2 गुप्तहेर संस्था आहेत. एक देशाच्या आत काम करते, एक इंटरनल सिक्युरिटी करता काम करते. आणि मोसाद जे आहे हे देशाच्या बाहेर काम करतं. म्हणजे जसं आपल्याकडे रॉ आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग, ते जसं देशाच्या बाहेरचे गुप्तहेर माहिती मिळवतात तसं हे काम मोसाद करतं. आणि मोसादला एक मोठं अपयश 7 ऑक्टोबरला आलं होतं की जो हमासने हल्ला केला त्याच्याविषयी त्यांना कुठलीही पूर्वकल्पना ही नव्हती. आणि हे एक मोठं अपयश मानलं जातं कारण एवढ्या मोठ्या संख्येने हमासने हल्ला केला आणि त्याची माहिती तुम्हाला नव्हती. परंतु त्याच्यानंतर मात्र मोसादनी
आणि इस्रायलच्या इतर गुप्तहेर संघटनांनी, त्यामध्ये टेक्निकल इंटेलिजन्स आहे, त्यामध्ये सायबर इंटेलिजन्स आहे, अनेक प्रकारचे इंटेलिजन्स आहेत. म्हणजे इंटेलिजन्स नुसतं एक प्रकारचं नसतं, इन्क्लुडिंग ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे आपले एजंट्स, यांनी खूपच चांगलं काम केलं आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की हमासचं जे नेतृत्व आहे ते जवळजवळ 90% हे मारलं गेलं. हिजबुल्लाचं जे नेतृत्व आहे हे सुद्धा आता जवळजवळ 90% मारलं गेलं आहे. आणि आपण बघाल की पेजरचा बॉम्ब एक्सप्लोड केला, त्यांचा मोठा नेता हा इराणमध्ये असताना मारला गेला, इराणचे जनरल मारले गेले, इराणचे जे IRGचे मुख्य होते ते मारले गेले. म्हणजे हे सगळी इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन होती. आणि याकरता मोसादचं कौतुकच करायला पाहिजे. आणि यामध्ये यांनी ज्या पद्धती वापरलेल्या आहेत, इतक्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. एका ठिकाणी मिसाईल अटॅक झाला, एका ठिकाणी मिनी ड्रोन हे वापरण्यात आलं, एका ठिकाणी विष प्रयोग करण्यात आला, एका ठिकाणी इंजेक्शन देण्यात आलं, काही ठिकाणी पेजर बॉम्बचं एक्सप्लोड झालं. म्हणजे इस्रायलच्या गुप्तहेर संघटनांनी अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना, म्हणजे त्याला इनोव्हेटिव्ह टॅक्टिक्स म्हणतात, त्याचा वापर करून हे काम केलेलं आहे. आणि मला त्याचं म्हणजे एक अतिशय इंटरेस्टिंग बातमीमध्ये आली होती की आता या सगळ्या म्हणजे हे जे 4 मोठे शत्रू आहेत इस्रायलचे, त्याच्यामध्ये अर्थात सर्वात मोठा जो आहे तो अर्थातच इराण आहे. कारण इराण हा प्रचंड मोठा देश आहे आणि त्याची ताकद ही लक्षणीय आहे. तर इराणला असं वाटत होतं की त्यांच्या संस्थांमध्ये इस्रायलचे जे जे एजंट्स आहेत त्यांनी इन्फिल्ट्रेट केलं. म्हणजे इस्रायली एजंट हे इराणच्या सैन्यात घुसले असावेत, व त्यांच्या अनेक ठिकाणी म्हणजे घुसले असावेत. तर म्हणून त्यांनी एक ऑर्गनायझेशन फॉर्म केली. आणि त्याला एकाला त्याचं हेड केलं, कारण ते अतिशय अनुभवी होते की सगळा तुम्ही अभ्यास करा आणि इस्रायली एजंट्स जर इराणच्या कुठल्याही संघटनेत घुसले असतील तर त्यांना शोधायचं आणि त्यांना मारायचं. हे बरोबर आहे, व्हायला पण पाहिजे, एजंट्सना शोधून मारायलाच पाहिजे. परंतु गंमत अशी झाली, आणि मी याला गंमत शब्द वापरतो, की असं कळालं की ज्याला याचं इन्चार्ज केलेलं आहे ते स्वतःच इस्रायलचे एजंट आहेत. आणि म्हणजे ज्या विषयात संशोधन करतायत इराणच्या बाजूने ते स्वतःच इस्रायलचे एजंट आहेत आणि त्यांना आता कैदेत घातलेलं आहे. म्हणजे आपण कसं आत इन्फिल्ट्रेशन करू शकतो याचं म्हणजे कौतुकच करायला पाहिजे. म्हणजे इस्रायलचा मोसाद जी एजन्सी आहे त्यांच्या गुप्तहेरांचं सिलेक्शन कसं होतं, त्यांना 2 वर्षाचं कसं कठीण ट्रेनिंग दिलं जातं, त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग कसं केलं जातं, ते स्वतःच्या जीवावरती उदार होऊन कसं काम करतात, परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी ते कशा प्रकारे काम करतात, ते किती धोका पत्करतात, हे म्हणजे हा एक मोसादचे काम, त्यांची काम करण्याची पद्धती हा एक वेगळाच विषय होऊ शकतो आपल्या अभ्यासाचा. परंतु माझं इथे मुख्य उद्देश असेल की मी इथे मोसादचं कौतुक करायला इथे आलेलो नाही. आपल्या गुप्तहेर संघटनांनी त्यांच्यापासून शिकायला पाहिजे आणि ज्या इनोव्हेटिव्ह पद्धती ज्या ते वापरत आहेत तशा प्रकारच्या पद्धती आपण वापरायला पाहिजे. मला वाटतं मागच्याच आठवड्यामध्ये जे भारताचे सैन्य प्रमुख आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी, ज्यांनी एक जर्नलिस्ट पल्की शर्मा उपाध्याय ज्यांना एक इंटरव्ह्यू दिला होता आणि त्यात त्यांनी हेच कॉमेंट्स केल्या होत्या की ज्या इनोव्हेटिव्ह टॅक्टिक्स ज्या वापरल्या आहेत इस्रायलनी त्याचा आपण अभ्यास करून त्याला आपण त्या वापरायला पाहिजे. कारण या सगळ्या युद्धांपासून आपल्याला खूप खूप शिकता येतं. तर इस्रायलची इंटेलिजन्स एजन्सी हा भारतीयांचा एक अभ्यासाचा विषय असायला पाहिजे आणि त्यांच्या प्रकारचं ट्रेनिंग, त्यांच्या प्रकारची रिस्क, त्यांच्या प्रकारची कारवाई ही जर आपल्याला करता आली तर आपण आपल्या देशाला खूप जास्त सुरक्षित करू शकतो. सर, याच्याच बरोबरीने आता तुम्ही एक महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला होता, ते म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र इस्रायलकडनं वापरली गेलेली आहेत किंवा समोरच्या पक्षाकडनं किंवा समोरच्या देशाकडनं किंवा शत्रू पक्षाकडनं आलेल्या क्षेपणास्त्रांचा सुद्धा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे आयर्न डोम नावासारखा मोठी एक यंत्रणा तिथे त्यांनी बसवलेली आहे. तर या शस्त्रास्त्रांबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा काय मार्गदर्शन कराल?
आपला विषय आहे की इस्रायलची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती. तसं म्हटलं तर इस्रायलला चारी बाजूनी वेगवेगळ्या देशांनी वेढलेलं आहे. परंतु भारत आणि पाकिस्तानकडे आपण बघितलं तसं आपल्याकडे जे सर्वात महत्त्वाचं जे होतं ते जमिनी युद्ध होतं. जमिनीवरचं युद्ध भारताचं पायदळ पाकिस्तानच्या पायदळाशी लढतं आणि इतर गोष्टी. परंतु इथे जे चाललेलं आहे ते फक्त एअर वॉरफेअर आहे. एअर वॉरफेअरचा अर्थ विमानं वापरली जातात असं अजिबात नाही. आकाशातनं येणारी शस्त्र म्हणजे खास तर या युद्धामध्ये 90% किंवा 95% जे युद्ध लढलं गेलेलं आहे ते एरियल वेपन्सनी लढलं गेलेलं आहे. आणि ही कन्व्हेन्शनल एरियल वेपन्स नाही. एक तर मोठं शस्त्र जे आहे ते मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र. त्याच्यामध्ये शॉर्ट रेंज मिसाईल्स आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे मीडियम रेंजचे आहेत, हाय रेंजचे आहेत, हायपरसॉनिक मिसाईल्स आणि मिसाईल्सचे अनेक प्रकार असतात. हे सगळ्या प्रकारच्या मिसाईल्स इराण आणि त्यांचे प्रॉक्सीज इस्रायलच्या विरोधात वापरतात. आणि इस्रायलला हे माहितीच आहे की असं वापरलं जाईल, म्हणून त्यांनी आपली जी एअर डिफेन्सची सिस्टीम सुरू केलेली आहे ती 3 प्रकारची आहे. आयर्न डोमचं तुम्ही नाव घेतलं की केवळ एक पद्धती आहे. शॉर्ट रेंज मिसाईल्सला कसं थांबवायचं, मिडल रेंज मिसाईल्सला कसं थांबवायचं, जे मिसाईल्स अवकाशात जातात म्हणजे स्पेसमध्ये जाऊन पुन्हा परत येतात त्यांना कसं हे करायचं ड्रोन. तर हे सगळं त्यांनी एक 3 टियर्ड सिस्टीम जी आहे ती त्या तिथे तयार केलेली आहे. आणि ही अतिशय इफेक्टिव्ह आहे. आणि यामुळे जवळजवळ 95% 99% जी मिसाईल्स आहेत ती जास्त नुकसान न करता मध्येच त्यांना इंटरसेप्ट हे करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच आता अमेरिका त्यांची अत्याधुनिक सिस्टीम ती तैनात करणार आहे. ही माहिती आपल्यासमोर येते आहे. मला वाटतं पुढच्या एका आठवड्यात ती सिस्टीम डिप्लॉय होईल. आणि एवढंच नव्हे तर अमेरिकेची जी लढाऊ जहाजं आहेत जी तसं म्हटलं तर ती इंडियन ओशन मध्ये आहेत, तिथून ती जी मिसाईल्स फायर केली जातील इस्रायलवरती, काही मिसाईल त्यांना इंटरसेप्ट करण्याचा ते आकाशात किंवा अवकाशात प्रयत्न करतात. म्हणजे स्पेस आणि ह्याला म्हटलं तिथे ते थांबवण्याचा प्रयत्न करतायत. आणि यांनी पुष्कळ यश मिळतं. तर एअर डिफेन्स इस्रायलचा हे एक अतिशय अभ्यास करण्यासारखं हे आहे. अर्थात ही सिस्टीम अतिशय खर्च करणारी असते. कारण जर एक मिसाईल जर थांबवायचं म्हटलं तर तुम्हाला प्रत्युत्तर म्हणून 2 मिसाईल्स फायर करावे लागतात. म्हणजे ही प्रोहिबिटिव्हली कॉस्टली अशी ही एअर डिफेन्स सिस्टीम आहे, पण ती इफेक्टिव्ह आहे. या युद्धामध्ये दुसरं जे मोठं शस्त्र वापरलं जातं आहे ते म्हणजे ड्रोन्स. म्हणजे पायलट शिवाय चालणारं विमान. आणि ड्रोन्स हा सुद्धा एवढा मोठा विषय आहे की छोटी ड्रोन्स, मिनी ड्रोन्स, मायक्रो ड्रोन्स, मग मोठी ड्रोन्स, मग काही रेकी करणारी ड्रोन्स, काही एक्सप्लोजिव्ह घेऊन जाणारी ड्रोन्स. तर प्रचंड वापर इथे केला जातो आहे. आणि या ड्रोन्सना सुद्धा थांबवायची क्षमता ही जी इस्रायलची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्यांच्यामध्ये आहे. परंतु ड्रोन मुख्य काय आहे की ड्रोन हे अतिशय स्वस्तात असं काम करणारी सिस्टीम आहे. म्हणजे फायटर एअरक्राफ्ट आपण एक तयार करायचं म्हटलं त्याची किंमत 700-800 कोटी एवढी होते. पण एक ड्रोन 1 कोटी रुपयापासून तर 5 कोटी रुपयापर्यंत तुम्हाला अतिशय अत्याधुनिक अशी ड्रोन्स ही मिळू शकतात. तर ड्रोन्सचा वापर या युद्धामध्ये भरपूर केला जातो आहे. आणि याच्यामुळे जे ड्रोन भरवणारे देश आहेत ते प्रचंड पैसा कमवत आहेत. म्हणजे खास तर चतुर्थ स्थान आहे. आणि अनेक देश आहेत की जे ड्रोन्स खूप बनवतात. तर ड्रोन्सची लढाई हा सुद्धा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे. कारण याच्यामध्ये एक लक्षात असायला पाहिजे की इथे म्हणजे इराणकडे किंवा हमासकडे किंवा कुठल्याही दहशतवादी गटाकडे एअरफोर्स नाही, परंतु ते हवाई दलाची लढाई अतिशय चांगल्या पद्धतीने लढतायत. आणि ड्रोन्सना गरीब देशांचं हवाई दल असं मानलं जातं. कारण एक म्हणजे 100 पटीने कमी किमतीमध्ये आपण ही ड्रोन्स मॅन्युफॅक्चर करू शकतो आणि त्याचा वापर हा करू शकतो. ड्रोन वॉरफेअर हा एक विषय मोठ्या अभ्यासाचा आहे. भारतीय सैन्य त्याचा अभ्यास करतच आहे. आणि कारण वेगवेगळ्या प्रकारची ड्रोन्स इथे वापरली जातात. तर कुठल्या ड्रोनला यश मिळालं, कोणाला अपयश मिळालं, या सगळ्यांचा वापर अभ्यास करून आपण
आपल्या देशाकरता भारत चीन सीमेवरती कुठली ड्रोन्स असायला पाहिजे, भारत पाकिस्तान सीमेवरती कुठली ड्रोन्स असायला पाहिजे. आपला जो समुद्र किनारा 7,600 किलोमीटरचा आहे, तिथे जर तुम्ही पेट्रोलिंग करत राहिला तर ते अत्यंत महागडं होतं. तर इमॅजिन करा, तुम्ही एक 2,000 किंवा 3,000 टनची एक नौका पेट्रोलिंग करण्याकरता पाठवली कोस्ट गार्डची, तर त्याची ऑपरेटिंग कॉस्ट ही भयंकर असते. किंवा नेव्हीचं जे शिप असतं जे पेट्रोलिंग करतं 50,000 टन 60,000 टन याचं, तर त्याची ऑपरेटिंग कॉस्ट ही प्रचंड असते. परंतु त्या सीमेवरती आपण जर लक्ष ठेवलं ड्रोनच्या मदतीने, तर किंमत ही फारच कमी होते. म्हणजे 1% किंमत असं म्हणता येईल नेव्हीच्या किंवा कोस्ट गार्डच्या किमतीमध्ये. तर आपण आता आपल्याकरता ड्रोन्स विकत घेतोय, नेव्ही करता, एअरफोर्स करता, आणि भारत चीन सीमा जी आहे ती प्रचंड मोठी आहे, तर त्याकरता आपण ड्रोन घेतो आहे. तर तसं झालं तर सर्व्हेलन्स म्हणजे टेहाळणी करण्याची आपली पद्धती खूप इम्प्रूव्ह होईल. या ड्रोन वॉरफेअर पासून आपण शिकतो आहे आणि प्रॅक्टिकली सुद्धा आपण याचा चांगला वापर करतो आहे. आराधना. सर, ज्या वेळेला सैन्य लढत असतं त्यावेळेला त्यांचं लढणं किंवा सीमेवरती त्यांचं असणं, त्यांचं अस्तित्व कायम दिसत असतं. पण या सैन्याला मॉरल सपोर्ट म्हणून संपूर्ण देश त्यांच्या मागे उभं राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मध्य पूर्वेतल्या या संघर्षामध्ये असं झाल्याचं तुम्हाला जाणवतंय? हो, सैन्य हे लढतं आहे, तर सैन्याला देशाकडून ही पूर्ण सपोर्ट मिळायला पाहिजे. त्याचं काय होतं की आपली मीडियात जर कोणी सैन्याच्या विरोधात काही आर्टिकल लिहिलं तर सैन्याला ते वाचता येतं. आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरती काही बातमी आली सैन्याच्या विरोधात तर ती त्यांना वाचता येतेच. किंवा त्याच्याहून जास्त जे मोस्ट पॉवरफुल जे टूल आहे ते म्हणजे सोशल मीडिया. म्हणजे व्हॉट्सॲप म्हणा, यूट्यूब म्हणा, फेसबुक म्हणा, हे आपल्या सगळ्यांच्या जीवनात घुसलेलं आहे. आणि तिथे सैन्याच्या विरोधात काहीही काही केलं गेलं म्हणजे समजा सांगितलं की भारतीय सैन्य नीट काम करत नाहीये, किंवा भारतीय सैन्याचं हे शस्त्र काम करत नाहीये, किंवा भारतीय सैन्याने कडे माघार घेतली, तर अशा प्रकारच्या ज्या निगेटिव्ह बातम्या ज्या आहेत या अशा यायला नको कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि सैन्याचं मनोबल चांगलं ठेवणं हे सगळ्या जनतेचंच काम आहे. आणि एवढंच नव्हे तर सैन्याला जो मॉरल सपोर्ट लागतो वेगवेगळ्या पद्धतीने तो देणं हे महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की सैन्याला नेहमी वाटायला पाहिजे की देशाचं सरकारच आमच्या मागे उभं आहे असं नाही. देशाचे सगळे राजकीय पक्ष आमच्या मागे आहेत, देशाच्या सगळ्या संस्था आमच्या मागे आहेत, देशाचे प्रत्येक नागरिक हा आमच्या मागे उभा आहे. ज्या वेळेला सगळा देश एकत्र येऊन, सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन सैन्याच्या मागे उभे राहतात, त्यावेळेला तुमची जी लढण्याची जी क्षमता असते ती वाढते. आणि याच्यामुळे सैन्याचं मनोबल हे वाढतं. तर मला वाटतं हे अतिशय महत्वाचं आहे. काही काही वेळा आपले राजकीय पक्ष काहीतरी उलट सुलट बोलतात, उलट सुलट लिहितात. एकच तुम्हाला उदाहरण देतो की आता काश्मीरमध्ये एक नवीन सरकार आता उमर अब्दुल्लांचं येतं आहे. आणि त्यांचा जो पोल मॅनिफेस्टो होता त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की काश्मीरच्या तुरुंगात जे जवळजवळ 2-3 हजार जे कैदी आहेत त्यांना आम्ही आता सोडणार आहोत. काश्मीरच्या तुरुंगात जे कैदी आलेले आहेत हे कैदी काही म्हणजे त्यांना कोणी ते कसे आत आले, ते आत आलेत की त्यांच्यावरती जी न्यायपालिकेची जी प्रक्रिया असते ती पूर्ण होऊन त्यांना शिक्षा मिळालेली आहे. म्हणजे ते काही त्याला ते कच्चे कैदी नाहीये की कुणाच्या मनात आलं की याला तुरुंगात टाका तर तुरुंगात टाका, तसं नाही. हे प्रॉपर प्रक्रियेच्या थ्रू आलेले कैदी आहेत ज्यांना 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष जी काही तुरुंगवासाची शिक्षा आहे ती देण्यात आलेली आहे. तर अशानं जर तुम्ही सोडायला लागला तर हे सगळे दहशतवादी आहेत. परिणाम काय होईल? दुसरं या पक्षांनी म्हटलेलं आहे की इथे जे दहशतवादी आहेत त्यांच्या जे मारले गेले म्हणजे, आणि जवळजवळ हजारो 9-10 हजाराहून जास्त दहशतवादी हे काश्मीरमध्ये गेल्या इतक्या वर्षात मारले गेले. तर आता हे राजकीय पक्ष म्हणताय की आम्ही त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन देऊ.
आता दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना जर तुम्ही पेन्शन द्यायचं ठरवलं तर सैन्याच्या मनोबलावरती काय परिणाम होईल आणि त्यांचं लॉजिक काय आहे की बघा, दहशतवादी तर तो खराब होता, परंतु तो दहशतवादी मारला गेल्यामुळे त्या कुटुंबियामधला जो पैसे कमावणारा होता, तो जो कुटुंब चालवायचा तोच गेला आहे. तर त्याच्यामुळे ते जे कुटुंब आहे त्यांची परिस्थितीही आता खराब झाली. त्या कुटुंबियांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना पेन्शन द्यायला पाहिजे. तर हे लॉजिक वापरलं तर आज भारताच्या तुरुंगामध्ये, महाराष्ट्र तुरुंगामध्ये हजारो लाखो कैदी आहेत. ते सगळे आणि हे सगळे तरुण वयातले कैदी आहेत, म्हणजे 20 वर्षापासून तर 50-60 वर्षापर्यंत, जे कुटुंबाचे उत्पन्न कमावणारे एक महत्वाचं साधन होतं आणि तेच आता तुरुंगात गेले आहेत. तर त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्रास होणं हे स्वाभाविक आहे. तर मग आपण यांना पण मग पेन्शन द्यायला पाहिजे का? दहशतवाद्यांना जर आपण पेन्शन देऊ शकतो तर इतर जे गुन्हेगार वेगवेगळ्या कारणामुळे देशाच्या तुरुंगात आहेत तर त्यांना त्यांना पण पेन्शन देऊ शकतो का? तर या विषयाला काही अंत नाही. तर याच्यामुळे सैन्यावरती, मनोबलावरती फार मोठा परिणाम होतो. तर अशा गोष्टी होऊ नये आणि सैन्याचं मनोबल हे नेहमी मोठं ठेवलं पाहिजे. याकरता प्रत्येकाने मनात 2 प्रश्न आणले पाहिजेत की देशाकडनं मी काही मागण्यापेक्षा सांगायला पाहिजे की मी देशाकरता काय करू शकतो. म्हणजे मला रिझर्वेशन पाहिजे, मला फुकट वीज पाहिजे, मला फुकट पेन्शन पाहिजे, मला फुकट हे पाहिजे, फुकट ते पाहिजे, गॅस फुकट पाहिजे, जे काही आजकाल सगळं मिळतं की 300 वीज फुकट पाहिजे. तर त्यापेक्षा हे विचारा की मी देशाकरता काय करू शकतो. असं जर आपण केलं तर आपण देशाच्या सुरक्षेमध्ये आपला जो हातभार आहे हा लावू शकतो. आला. सर, खरं तर मध्य पूर्वेत निर्माण झालेला हा तणाव पण भारतावरती सुद्धा त्याचा कळत-नकळत परिणाम होण्याची शक्यता किंवा तो कसा होतो आहे, हे आजच्या भागातनं आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि जसं तुम्ही म्हणता, की खूप छोटे-छोटे मुद्दे असतात, पण या छोट्या मुद्द्यांचा सुद्धा विचार होणं किंवा त्याच्यावरती अभ्यास करणं, ही अर्थातच काळाची गरज आहे. कारण त्याच्यावरतीच आपल्या देशाचे इतर देशांबरोबर असणारे संबंध किंवा पुढच्या काळामध्ये या अभ्यासातनं मिळालेली निरीक्षणं आपण जर समजा युद्धजन्य परिस्थिती भारताकडे किंवा भारताच्या समोर निर्माण झाली, तर त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने तयारी आधीपासून करणं अपेक्षित आहे, हे आजच्या भागातनं परत एकदा तुम्ही अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार सर. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांश पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.